तुझसे चढ़ाइया देता तू हमें पापों से मुक्ति। प्रत्येक जण म्हणा, प्रत्येक जण म्हणा, मिलती है आपल्यापासून म्हणा, आपल्यापासून म्हणा, तुझसे चढ़ाइया। तुम्ही त्या व्यक्तीसाठी म्हणत नाही, तुझ्या सेवकासाठी म्हणत नाही, तुम्ही परमेश्वरासाठी म्हणत नाही. आपल्या अंतःकरण मोकळे करा. पापों से मुक्ति। हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक यू लॉर्ड. पप्पा तू सगळ्यात थोडं आम्हाला उपस्थित राहायलाच नाही केला. पप्पा तुझ्या चरणाजवळ येण्याची तू आम्हाला द्यायचं आपण धन्यवाद. पप्पा मी सेवा चांगली करण्याची पप्पा तू आम्हाला संधी देतोस त्यासाठी तुला खूप धन्यवाद. पप्पा पप्पा धन्यवाद. पप्पा पहिला वचन पप्पा तू आशीर्वादाचं कर. मला माहीत नाही मी काय बोलतो. हां जे काय मी बोलले ते काय मुखात तू माझ्या शब्द राहशील ते परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या गौरवासाठी असू दे, मंडळींच्या आत्मिक उन्नतीसाठी असू दे, मंडळींच्या आशीर्वादासाठी असू दे, ज्यांनी आत्मिक जीवनात वाढावं नसलं त्यांना जड आणि परमेश्वर की आता दूध पिण्याचे दिवस संपलेले आहेत. आता दूध पिण्याचे दिवस संपलेले आहेत. आता जड अन्न खायचे की हा शेवटचा काळ आहे. प्रत्येकाला ते जड अन्न सेवन करण्यासाठी परमेश्वर त्यांच्या मनाच्या हृदयाच्या अंतकणाला स्पर्श करतो. त्यांचे कान नेत्र मन अंतकण लघु देत नावाचं बाप्पा माझं मुख माझं जीव आत्मशरीर तुला समर्पण करतो. सर्व उणेपणा दोष अपराध सर्व अशक्तपणा सर्व पाप अपराध क्षमा सर्व उणेपणा मी तुझ्या रक्ताने झाकून टाकतो. वचन बाप्पा तू आशीर्वादाचं करा. या वचनाच्या विरोधात काही करणार सर्व सैतानाच्या विरोधात नासुरशी ख्रिस्ताच्या नावाने बांधून टाकतो. सर्व प्रार्थना नासुरशी ख्रिस्ताच्या गोड पवित्र केली म्हणून ऐकून मान्य करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोठ्याने म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आज आनंद वाटतो. दुपारी साबळे त्यांच्यासाठी खूप दिवसांनी आज त्यांनी वर्ष घेतले आणि मी नेहमी त्यांना अजून सांगायचो की सिस्टर तुम्ही कधी ना कधी वर्ष घ्या. पण आज त्यांनी वर्ष घेतली आणि मला खूप आनंद झाला. कारण की ते देवाचं दान आहे, देवाचं कृपादान आहे, देवाच्या मोहरा आहे आणि त्याचा त्यांनी आज उपयोग केलेला आहे. आणि प्रियांनो हा शेवटचा काळ आहे. आताच पवार साहेबांनी सांगितलं, एक घटना घडलेली सांगितली मुलबाग पेठेत आणि मी पण ती घटना पाहिली आणि काल त्याच्यावरती एक पोस्ट देखील शेअर केली. आणि प्रियांनो हा शेवटचा काळ आहे तो समजून घ्या. हा शेवटचा काळ आहे. आपल्याला जागे राहण्याचा काळ आहे. आता आपल्याला शांत बसण्याचा काळ आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता आपल्याला दूध पिण्याचा समय दिलेला आहे. तर आपल्याला आता जड अन्न खायची वेळ आली आहे. आता आपल्याला वचनात विश्वासात आत्मिक जीवनामध्ये भक्कम होण्याची गरज आहे. प्रेज लॉर्ड. वाईट वाटून घेऊ नका, पण ही काळाची गरज आहे. जर तुम्ही आत्मिक जीवनात भक्कम राहिले नाही तर कदाचित छोट्या मोठ्या वादळाने तुम्ही कोसळून पडाल. प्रेज लॉर्ड. काही महिन्यांपूर्वी ते वचन सांगितलं बरोबर. हालेलुया. तर आपल्याला थोडा आत्मिक जीवनामध्ये वाढण्याची गरज आहे, जड अन्न खाण्याची गरज आहे. त्यासाठी एक वचन वाचू आपण. मत्ती शुभवर्तमान 25वा अध्याय 10वं वचन. मत्ती 25:10. हालेलुया. मत्ती शुभवर्तमान 25वा अध्याय 10वं वचन. नाव मिळालं असेल. त्या विकत घ्यावयास गेल्या इतक्यात वर आला तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्याच्या बरोबर लग्नात आत गेल्या आणि द्वार बंद झाले. हालेलुया. मी तुम्हाला काय सांगत आहे,
की हा शेवटचा काळ आहे आणि शेवटच्या काळात दुसऱ्या ते तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही पाहू शकता की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील आणि किती संकट येतील, कसे वेगवेगळ्या गोष्टी होतील ते मत्तय 24व्या अध्यायामध्ये देखील तुम्ही वाचू शकता. पूर्ण मत्तय 24व्या अध्याय वाचा आणि दुसरं ती मत्तय 3रा अध्याय पूर्ण वाचा घरी गेल्यानंतर, म्हणजे आता ते वचन वाचन वेळ नाही. पण तुम्ही हे समजून घ्या प्रियांनो की हा शेवटचा काळ आहे. हा शांत बसण्याचा काळ नाही, हा थंड कोमट असण्याचा काळ नाही, हा सावध राहण्याचा काळ आहे, हा जागे राहण्याचा काळ आहे, हा तयारीत असण्याचा काळ आहे. कारण की मत्तय 25व्या अध्याय 10व्या वचनात दिलेला आहे, ज्या सिद्ध होत्या त्या आत गेल्या आणि काय झालं, दार बंद झालं. प्रियांनो लक्षात घ्या, या वचनाला गांभीर्याने घ्या. प्रियांनो तुम्ही आज आपल्या आत्मिक जीवनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, तुमचं आत्मिक जीवन आज किती मजबूत आहे याचं आज परीक्षण करा. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये सिद्ध आहात का, तुम्ही प्रभूच्या आगमनासाठी तयार आहात का याचं परीक्षण तुम्ही आज करा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सर्वजण आहेत. हालेलुया. थोडा प्रतिसाद द्या म्हणजे मला सांगायला उत्साह आहे. हालेलुया. आणि मत्तय 25व्या आणि अध्याय आणि 10व्या वचनामध्ये जे 5 कुमारी सिद्ध होत्या त्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि मला आज तुम्हाला सिद्ध असण्याविषयी बोलायचं आहे. कशाविषयी बोलायचं आहे? सिद्ध असा, तयारीत असा, आपले दिवे लागलेले व आपल्या कमरा बांधलेले असे असा, नेहमी आत्मिक जीवनामध्ये तयार असा, नेहमी प्रार्थनेमध्ये तयार असा, नेहमी सहभागितेमध्ये येण्यासाठी उत्सुक असा. प्रेज लॉर्ड. असं नाही पाळक साहेबांनी फोन केला म्हणजे चर्च नाही. हालेलुया. असं नाही की पाळक साहेबांनी मेसेज पाठवला म्हणजे चर्च नाही आहे. असं नाही प्रिया. तुम्ही स्वतःहून यायला पाहिजे. तुम्ही स्वतःहून म्हणलं पाहिजे की आज मी वर्शिप घेतो. तुम्ही स्वतःहून म्हणलं पाहिजे की मी एखादं गाणं म्हणतो. बाळासाहेब चाच्या नावाला विचारतात कोणाला गाणं म्हणायचं, कुणी घेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वाईट वाटून घेऊ नका प्रियांनो, वाईट वाटून घेऊ नका. पण ही काळाची गरज आहे. तुम्हाला सिद्ध असणं, आत्मिक जीवनामध्ये पेटलेलं असणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण की प्रभू श्री ख्रिस्त म्हणलेलं आहे, शांतता पसरवायला आलं नाही तर आग लावण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. आणि ती जर आग लागली असती, पेटली असती तर किती बरे झाले असते असं प्रभू श्री ख्रिस्त एका वचनात म्हणलेलं आहे. मी काय संदर्भ काढले नाही, जे काय देवाचा आत्मा सुचवत आहे ते मी सांगत आहे. पण तुम्हाला मंडळीसाठी प्रभू श्री ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार असणं, सिद्ध असणं फार गरजेचं आहे. की हा शेवटचा काळ आहे, परीक्षेचा काळ आहे आणि वेगवेगळे कायदे निघत आहेत. दानियेलच्या काळात देखील कायदा निघाला होता, पण दानियेल तो सिद्ध होता, तयार होता, तो आत्मिक जीवनात मजबूत होता. प्रेज लॉर्ड. आणि आज अशा वेगवेगळ्या कायदा निघालेल्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या विरोधाची परिस्थिती असताना देखील जर तुम्ही आज तयार आहात का, तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. त्या 5 कुमारी सारखं तुम्ही सिद्ध आहात का? जर आज प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन आलं, आज प्रभू श्री ख्रिस्ताचं बोलावणं आलं, याच्याची वेळ आली तर तुम्ही तयार आहात का? हालेलुया. तुम्ही असं म्हणू शकत नाही थांबा जरा मला तयार व्हायचं आहे, थोडा वेळ द्या, असं म्हणू शकता का तुम्ही? कारण की प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन कसं होणार आहे? वाचा ते वचन. मत्तय 24वा अध्याय आणि 27वा वचन. मत्तय 24:27. मत्तय 24:27 तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवण्याचे असते, म्हणजे मी आपल्यावर मला व्याज मिळवले असते. 25:27 25:27 आहे. 24:27
क्योंकि जैसे बिजली पूर्व से निकलकर पश्चिम तक चमकती है, वैसे ही मनुष्य के पुत्र का भी आना होगा। प्रेज लॉर्ड, हालेलुया। जशी वीज, कारण जशी वीज पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकते, वीज चमकताना पाहिले का? क्षणार्धात चमकते, एका क्षणार्धात डोळे लवता एवढ्या कमी वेळात ती वीज चमकते आणि इतक्या कमी वेळामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन होणार आहे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। का आज हा उपदेश तुम्हाला देत आहे, का आज हे वचन मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्हाला सिद्ध असणं, तयार असणं किती महत्वाचं आहे। जर आता प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन झालं तर आपण तयार आहोत। प्रेज लॉर्ड। काय एखादं पाप आपल्या जीवनामध्ये आहे, काय एखादं उणीव आपल्या जीवनामध्ये आहे, काय एखादी गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये आहे जी आपल्याला स्वर्गात जाण्यापासून रोखू शकते। हालेलुया, प्रेज लॉर्ड। आणि त्यासाठी आपल्याला सदैव तयार असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? पहिलं पॉइंट आहे मत्तय 3 अध्याय 2 वचन। थोडक्यात पॉइंट सांगून मी थांबणार आहे। मत्तय 3 अध्याय 2 वचन। आपण आत्मिक जीवनाच्या तयारीविषयी बोलत आहोत। मत्तय 3:2। हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरली। मत्तय 3 अध्याय 2 वचन। मत्तय 3:2। मन फिराओ, क्योंकि ईश्वर का राज निकट आ गया है। हालेलुया। पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे। आणि हे वचन लिहिलं होतं कधी? 2025 वर्षापूर्वी सुमारे, बरोबर? 2026 वर्षापूर्वी हे वचन लिहिलं होतं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे। मग आता 2026 वर्ष झाल्यानंतर स्वर्गाचे राज्य किती जवळ आले असेल? प्रेज लॉर्ड, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज लॉर्ड। आणि सर्वप्रथम जर तुम्हाला आत्मिक जीवनाविषयी, प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी, रॅप्चरसाठी जर तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल, तुम्हाला तयारीत राहायचं असेल, तर तुम्हाला प्रथम पाप सोडून देणं, पश्चाताप करणं, पापाची कबुली देणं हे फार महत्वाचं आहे। आणि मी जेव्हा जेव्हा देवाच्या मंदिरात येतो, प्रथम प्रार्थनेमध्ये स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करतो। कारण की आपण आठवडाभर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतो, वेगवेगळ्या जगी जीवनामध्ये असतो आणि त्याबद्दल प्रथम प्रार्थना करणं, पश्चाताप करणं गरज आहे। कारण की स्तोत्र संहितेमध्ये दावीद म्हणतो की जो पाप कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते। हालेलुया, प्रेज लॉर्ड। आणि त्यासाठी पहिला पॉइंट आहे की पापाबद्दल पश्चाताप करणं हे प्रभू श्री ख्रिस्ताच्या आगमनासाठी फार महत्वाचं आहे। पुढचं एक वचन वाचा, अनुवाद 28 अध्याय आणि 1 आणि 2 वचन। अनुवाद 28 अध्याय 1 आणि 2 वचन। अनुवाद 28 आणि 2। यदि तू अपने परमेश्वर यहोवा की सब आज्ञाएं जो मैं आज तुझे सुनाता हूँ चौकसी से पूरी करने को चित लगाकर उसकी सुने, तो वह तुझे पृथ्वी की सब जातियों में श्रेष्ठ करेगा। फिर अपने परमेश्वर यहोवा की सुने, सुन के कारण ये सब आशीर्वाद तुझे पर पूरे होंगे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। दुसरा पॉइंट आहे की परमेश्वराचे वचन आज्ञा पाळणे। आत्मिक जीवनाच्या तयारीसाठी इफिस 5 अध्याय 27 वचनामध्ये दिलेलं आहे की वचन रूपी जलस्नानाने तुम्ही शुद्ध होणं, पवित्र होणं गरजेचं आहे।
की जो शुद्ध असत नाही, पवित्र असत नाही, तो देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. कारण की जेव्हा निर्गम 19व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, जेव्हा परमेश्वराने मोशाला पाचारण केलं होतं आणि सांगितलं होतं की तू सर्व मंडळीला सांग की आज आणि उद्या पवित्र व्हा, कारण की तिसऱ्या दिवशी मी सिनाय डोंगरावर उतरणार आहे आणि तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराने देखील, प्रभू श्री ख्रिस्ताने देखील सांगितलं आहे, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. आणि त्यासाठी प्रियांनो, देवाच्या वचनाने स्नान करणं, देवाच्या वचनाचं स्मरण करणं, देवाच्या वचनाचं आज्ञेचं पालन करणं हे फार गरजेचं आहे. एक वचन होते स्तोत्र 119:5, स्तोत्र 119:5. मी तुम्हाला सिद्ध असण्याविषयी, तयारीत असण्याविषयी बोलत आहे. स्तोत्र 119:5. तुझे नेम पाळण्यासाठी माझी चालणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणी आहे. आमेन. तुझे नियम पाळण्यासाठी माझी चालचलणूक व्यवस्थित असावी. आणि 9वं वचन वाचा. 9. हा. तरुण आपला वर्तन कर्म आशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहणाऱ्याने सर्व. तरुण कशाने आपलं वर्तन शुद्ध राखेल? तुझ्या वचनामुळे सावध राहण्याने. आणि वचन जे आहे ते आपल्याला सावध करतं, वचन जे आहे ते आपल्याला शुद्ध ठेवतं, वचन जे आहे ते आपल्याला पापांची जाणीव करून देतं. आणि त्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने आपण प्रभू श्री ख्रिस्ताच्या आगमनासाठी सिद्ध होऊ शकू, तयारीत असू शकू. आणि त्यामुळं वचनाचं पालन करणं, पवित्रतामध्ये जीवन जगणं आणि पापापासून दूर राहणं किंवा पश्चाताप करणं, पापाची कबुली देणं हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि हे सिद्ध असल्याशिवाय, ह्या तयारीमध्ये तुम्ही असल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. कारण की अनिर्तिमान लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही असं देवाचं वचन म्हणतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देहाची कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही असं देवाचं वचन म्हणतं. आणि हे आपल्याला कधी समजणार, कधी आपण ह्या गोष्टी फॉलो करणार? जेव्हा आपण वचन वाचू, ते वचन समजेल, त्या वचनाप्रमाणे आपण सावध असू, शुद्ध असू, पवित्र असू, तेव्हा ते आपल्याला समजेल की कुठली गोष्ट करणं गरजेचं आहे, कुठली गोष्ट करणं गरजेचं नाही, किंवा कुठली गोष्ट करू नये. या गोष्टी आपल्याला तेव्हाच समजतील प्रियांनो. त्यासाठी आपल्याला सिद्ध असणं, त्यासाठी आपल्याला सिद्ध असणं, तयारीत असणं फार गरजेचं आहे. आणि आणखी एक वचन वाचूया. लूक याचं पुस्तक 18वा अध्याय, पहिलं वचन. 4थ्या पॉईंटमध्ये आपण लावूया. लूक 18. तुम्ही उत्सुक आहात का सिद्ध असण्यासाठी, तयारीत त्याने असण्यासाठी? सर्वदा प्रार्थना करावे हा. व थकू नये, याविषयी त्याने त्यास एक दाखला सांगितला, तो असा. बस. लूक 22:40. 4था पॉईंट आपण सांगत आहोत. सर्वदा उत्साहाने जागृतीने प्रार्थना करा. लूक 22:40. लूक 22:40. त्या ठिकाणी आपल्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि 4था पॉईंट आहे की तुम्ही सर्वदा प्रार्थना करणं गरजेचं आहे. निरंतर प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रवास करत असा, लेडीज लोक स्वयंपाक करत असतील किंवा घरकाम करत असतील किंवा XYZ कुठले कामं करत असतील, तेव्हा देखील तुम्ही मनात प्रार्थना करू शकता. प्रार्थना करणं म्हणजे असं नाही की तुम्ही चर्चला झालं पाहिजे, तिथं बसलंच पाहिजे किंवा एका विशिष्ट ठिकाणी बसलं पाहिजे, असं नाही. तुम्ही दिवसा रात्री चालता, उठता, फिरता, बसता, उठता तुम्ही वचनाचं मनन करू शकता, अंतःकरणापासून प्रार्थना करू शकता, मनातल्या मनात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं नाही की विशिष्ट जागेच प्रार्थना केली पाहिजे, विशिष्ट वेळीच केली पाहिजे, असं काही नाही आहे. असं काही नियम आहे का? पण ही निरंतर प्रार्थना करा असं देवाचं वचन म्हणतं.
दहावीस दिवसातनं 3 वेळा प्रार्थना करायचा, रात्रीचा देखील तो प्रार्थना करायचा, जाणीव देखील 3 वेळा प्रार्थना करायचा. आणि तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि पाचवा पहिला आहे पहिले योहान 3रा अध्याय आणि 14वं वचन. तुमचे एक वचन वाचूया. पहिले योहान 3:14. हा महत्वाचा पॉईंट आहे. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 14वं वचन. योहानाचे पहिले पत्र सापडते का? 3रा अध्याय 14वं वचन. हम जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुँचे हैं, क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं. जो प्रेम नहीं रखता वह मृत्यू की दशा में रहता है. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि परस्पर प्रेमाची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. परस्पर श्रमेची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. परस्परांना एकमेकांपेक्षा आपण थोर मानलं पाहिजे. परस्परांची वजी आपण व्हायला पाहिजे. परस्परांवरती आपण आदर केला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत मंडळीच्या आत्मिक तयारीत असण्यासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की ब्रदर ठेपला यांनी मस्त चांगला उद्देश मागच्या वेळी दिला होता की एकमेकांना क्षमा करा. प्रेज लॉर्ड. एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांची वजी व्हा. आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मंडळीच्या आत्मिक उन्नतीसाठी, आत्मिक सिद्धतेसाठी, आत्मिक तयारीसाठी. आणि त्याशिवाय तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. जर तुम्ही आपल्या भावाला क्षमा करत नसाल तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. हालेलुया. तर दान अर्पण सुद्धा टाकायच्या वेळेस परमेश्वर म्हणतो की प्रथम जाऊन आपल्या भावाशी समेट कर, मग आपले दान टाक. जर परमेश्वर तुम्ही एकमेकाला क्षमा केल्याशिवाय, एकमेकाला दया केल्याशिवाय जर तो तुमच्या दानाचा स्वीकार करू शकत नाही तर तो तुमचा स्वर्गाच्या राज्यात स्वीकार करेल जर तुम्ही एकमेकाला क्षमा केली नाही, एकमेकावर प्रीती केली नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देवाचं वचन काय म्हणतं प्रियानो की तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? प्रेषित 2रा अध्याय 41-42 वचन वाचूया. प्रेषित 2रा अध्याय 41-42. प्रेषित 2:41. अतः जिन्होंने उसका वचन ग्रहण किया उन्होंने बपतिस्मा लिया, और उसी दिन 3000 मनुष्य के लगभग उनमें मिल गए. और वे प्रेरितों से शिक्षा पाने और संगति रखने और रोटी तोड़ने और प्रार्थना करने में लोलीन रहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि प्रेषित मंडळी कशी होती त्याविषयी हे आहे वचन की ती शिक्षणात, सहभागितेत, भाकर मोडण्यात, ती प्रार्थना करण्यात ती तत्पर असेल. आणि आपण सहभागितेमध्ये तत्पर असणं गरजेचं आहे. आपण एकत्र मिळण्यामध्ये तत्पर असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, सुट्टी मिळेल, वेळ मिळेल, प्रसंग असेल तेव्हा आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि लोखंडे बदलने साक्ष दिली की त्यांना कामावरती जायचं होतं पण ते कामाला न जाता ते देवाच्या मंदिरात आले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खूप जणांनी वेगवेगळे प्लॅन केले असतील सुट्टीच्या दिवसासाठी, पण धन्य ते लोक जे परमेश्वरच्या मंदिरात येतात. हालेलुया. आणि त्यासाठी आपल्याला द्वितीय आगमनासाठी आपल्याला नेहमी तयारीत असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तयारीत असाल तर काय होईल त्याला हे किती महत्त्वाचं आहे ते हे वचन वाचूया. क्लोजिंग वचन 1 पेत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. हे किती महत्त्वाचं आहे. क्लोजिंग वचनाद्वारे आपण पाहूया. क्षेत्राचे पहिले पत्र
5वां अध्याय आणि 8वें वचन. सचेत रहो और जागते रहो, क्योंकि तुम्हारा विरोधी शैतान गरजने वाला सिंह के समान इस खोज में रहता है कि किसको फाड़ खाए. प्रेज गॉड. हालेलुया. मी आज हे वचन तुम्हाला का सांगत आहे, या विषयावर मी का बोलत आहे, कारण की हा शेवटचा काळ आहे आणि तुमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. कोण सापडतं का एकटं, कोण सापडतं का झोपलेलं. प्रेज गॉड. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका, पण आत्मिक जीवनाशी मी बोलत आहे की कोण थंड आहे का, कोण कोमट आहे का, कोण प्रार्थनेपासून थोडं वेगळं झालं आहे का, कोण देवाच्या सहभागितेपासून थोडं वेगळं झालेलं आहे का, कोण पवित्रतेपासून थोडं वेगळं झालेलं आहे का. हालेलुया. हे सैतान शोधत आहे. परमेश्वरापेक्षा सैतानाची नजर जास्त तुमच्यावरती आहे. परमेश्वर तर पाहतच आहे, पण सैतान देखील तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी सावध असणं, सिद्ध असणं, तयारीत असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, सैतान हा तुम्हाला देव टाकण्यासाठी तो तुमच्यावर टाकून बसलेला आहे. दावीद एकदा असंच युद्धाला न जाता तो एकदा गच्चीवरती असा फिरत होता आणि काय झालं, आणि एक नको असलेली गोष्ट पाहिली. एका स्त्रीला पाहिलं स्नान करताना आणि तो पापात पडला. विचार काय झालं, त्या पुढच्या पिढ्यांवर घराण्यावरती शाप आहे. दावीद असा सारखा व्यक्ती जो परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य, फक्त काही काळासाठी तो बेसावत झाला. काही काळासाठी तो एकटा राहिला. बरोबर, एकटाच होता ना तो तेव्हा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो एकटा राहिला होता, कारण की सर्वांना त्यांनी युद्धाला पाठवलं होतं, सैन्याला लढाईला पाठवलं होतं आणि तो एकटा गच्चीवरती फिरत होता. आणि प्रियांनो, जर तुम्ही एकटे राहिला तर सैतान तुमच्यावर टपून बसलेला आहे. लगेच तुम्हाला पापात पाडेल, लगेच परीक्षेत पाडेल, लगेच तो संकटात पाडेल. आणि आता भगवानला देखील परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलं होतं. प्रेज लॉर्ड. आणि काय झालं, आदाम माहीत नाही, आदाम कुठं कामाला गेला असं माहीत नाही. आणि हवा एकटी राहिली. हवा एकटी राहिली. पुरुष लोक जातात आणि लेडीज लोक कधी कधी एकटे असतात घरी. आणि काय जे नको होतं तेच सैतानाने त्या स्त्रीला दाखवलं, हेच फळ खा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुठलं फळ दाखवलं, त्या झाडात एकच फळ होतं का, एकच फळ होतं, भरपूर फळं होती, पण एकच फळ परमेश्वराने सांगितलं तर खाऊ नको. पण सैतानाने त्या एकट्या असलेल्या स्त्रीला बरोबर तेच फळ दाखवलं. कधी कधी आपल्या जीवनात असंच होतं, जे करायला नाही पाहिजे तेच आपण कधी कधी करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्यामुळं काय होतं की मग सैतान टाकून बसलेला आहे. मग सैतान बरोबर पापात पाडतो. मग काय झालं तुम्हाला माहिती आहे, आदाम हवेला शाप आले. त्यांना एदेन बागेतून जे चांगलं सुखाचं जीवन होतं, स्वर्गाचं जीवन होतं, स्वर्गासारखी ती एदेन बाग होती, तिथून त्याला दोघांनाही बाहेर पडावं लागलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ह्या वर्षाला परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. आपण आपल्या जागेवर ठेवाव्या. हालेलुया. 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 आपण आपल्या जागेवर ठेवाव्या. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. बघू मंडळीच्या आत्मिक उन्नतीसाठी, मंडळीच्या सिद्धतेसाठी, मंडळीच्या तयारीसाठी जी काय वैष्णव आपला परमेश्वराच्या अवस्थेसाठी तुला धन्यवाद देतो. आपा, कारण की हा शेवटचा काळ, हा कठीण काळ आहे.